बघा, टुडेज मोटिवेशनल कोट. समुद्रात कितीही मोठं वादळ आले, ठीक आहे, तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. म्हणजे काय, तुम्हाला सरळ सरळ काय आहे, तुमच्यावर एखादं क्रिटिकल प्रॉब्लेम आला तर तुम्हाला शांत राहायचं. काय राहायचं? शांत. कारण रागात अशा गोष्टी होऊन जातात की तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप नंतर होतो. तुम्हाला रागात तुम्ही ती गोष्ट करता, तुम्हाला कळणार नाही. शांततेत गोष्टी करायच्या, शांत राहायचं. कधी ना कधी तुम्हाला काही ना काही सोल्युशन मिळतील त्या गोष्टीवर, तुमचे प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतील. ठीक आहे. पण जर तुम्ही रागारागात काही केलं तर प्रॉब्लेम अजून वाढतात, सॉल्व्ह होत नाही. ठीक आहे, लक्षात राहू द्या त्या गोष्टी. फाईव्ह 5.2च्या अगोदर काही फॉर्म्युले, आपण ते फॉर्म्युले बघू एकदा. बघा, 5.2च्या अगोदर थोडे बघ काही फॉर्म्युले, एक एक फॉर्म्युला बघू आपण, जो इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. बघा, पहिला आहे सेक्शन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? सेक्शन. इकडे लक्ष द्या. फॉर्म्युला नंबर 3 या चॅप्टर मधला. आपण 5.3 अगोदर घेतलेले, ठीक आहे, कारण ते क्वेश्चन थोडे सिमिलर होते म्हणून. सेक्शन फॉर्म्युला 3 नंबरचा, काही प्रॉब्लेम नाही. एक्झाम तुम्हाला देणं आहे, 5.2चा अभ्यास करा अगोदर किंवा 3चा करा, काही प्रॉब्लेम नाही. सेक्शन फॉर्म्युला 3 नंबरचा फॉर्म्युला. पहिले दोन कोणते होते? डिस्टन्स आणि स्लोप. आता तिसरा फॉर्म्युला सेक्शन. लाईनचे पार्ट केले. सेक्शन म्हणजे लाईनचे पार्ट केले आपण, असे पार्ट केले लाईनचे. ठीक आहे, एक पार्ट, दोन पार्ट, तीन पार्ट, असे लाईनचे पार्ट केले आपण. ठीक आहे, या लाईनचे पार्ट केल्यानंतर याचा रेशो बनेल. काय बनेल? रेशो. म्हणजे हा एक पार्ट तर हे दोन पार्ट, किंवा हा दोन पार्ट तर हा तीन पार्ट. याला कसं म्हणू शकतो आपण? 1:2. आता समजा हा एक पार्ट आहे, हे दोन पार्ट, हे रेशो किती झाला मग? 1:2. याला उलटे म्हणू शकतो आपण 2:1. हा बघा, सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला मी? सेक्शन फॉर्म्युलामध्ये तुमच्या लाईनचे काही ना काही सेक्शन होतील. 1 होईल, 2 होईल, 3 होईल, किंवा 4 होईल, 5 होईल. 5 सेक्शन पर्यंत आहे तुम्हाला. ठीक आहे. आता मग सेक्शन फॉर्म्युला वापरायचा कसा? पहिला कोऑर्डिनेट काढायचा एक्स. कोणता कोऑर्डिनेट? एक्स. एक्स कोऑर्डिनेट काढण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला असतो mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. बघा, हा फॉर्म्युला कसा आला याला सध्या महत्त्वाने तुम्हाला बघायचं असेल तिथं बघून घ्यायचं. ठीक आहे, आणि त्याच्यात वेळही घालवणार नाही मी, कारण त्याच्यात वेळ घालून ते तुमच्या डोक्यात टाकून दिल्यापेक्षा डायरेक्ट फॉर्म्युला फिट करून देतो, कारण फॉर्म्युलाचा यूज जास्त आहे. तो कसा आला हिला इथं महत्त्वाने 10वीसाठी. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला आहे y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. हे झाले दोन फॉर्म्युले. ठीक आहे, कसे? mx2 nx1 m प्लस n, my2 ny1 प्लस m प्लस n. सपोज अशी लाईन आहे आपली, हा रेशो आहे m, काय आहे? m. हा रेशो आहे n. आपल्याला समजा हा काढायचा, कोणता पॉईंट काढायचा? p. त्याचे समजा कोऑर्डिनेट आहे xy. काय आहे? xy. समजा p न या लाईनचे सेक्शन केले. कोण सेक्शन केले? p न. मग कोणत्या पॉईंटनं सेक्शन केले त्याचे पॉईंट विचारले आपल्याला. समजा मग p xy कसं काढायचं? हा दिलेला राहील तुम्हाला x1 y1, आणि हा दिलेला राहील x2 y2. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय काय यूज करणं आहे? रेशिओ आणि कोऑर्डिनेट. ठीक आहे, हा झाला एक फॉर्म्युला. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला आहे मिड पॉईंट. कोणता फॉर्म्युला? मिड पॉईंट. चौथा फॉर्म्युला. 5 फॉर्म्युल्यावरती चॅप्टर आहे. किती किती फॉर्म्युले याच्यामध्ये? 5. मिड पॉईंट फॉर्म्युला. मिड पॉईंट फॉर्म्युला. आता मिड पॉईंट फॉर्म्युला असतो तुमचा x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2, आणि y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. ठीक आहे, लिहून घे.
त्याच्यानंतर तिसरा फॉर्म्युला आहे सेंट्रॉइड. कोणता? सेंट्रॉइड. सॉरी, पाचवा लास्ट फॉर्म्युला या चॅप्टर मधला. हा मिड पॉईंट फॉर्म्युला कसा आला त्याचं पण रिझन आहे. हा रेशो असतो 1. किती असतो? 1. 1 आणि 1 खाली असतो अपॉन मध्ये 2. बघा मिड पॉईंट म्हटल्यानंतर रेशो काय बनणार? 1 आणि 1. इकडून पण एक भाग, इकडून पण एक भाग सारखा. मग एम ची किंमत 1 टाकली, इकडे 1 टाकली, तर काय उरलं? x1 x2. m प्लस n काय होईल खाली? 1 प्लस 1 2. इकडे पण m ची किंमत 1 टाकली, इकडे 1 टाकली, तर काय उरलं? y1 y2. खाली m प्लस n म्हणजे 1 प्लस 1 2. हे दोन्ही फॉर्म्युले सारखेच आहे, फक्त रेशिओ सारखा असल्यामुळे याला डायरेक्ट आपण m प्लस n च्या फॉर्म मध्ये नाही लिहिलं तरी चालेल. x1 प्लस x2 अपॉन 2, y1 प्लस y2 अपॉन 2. हा झाला दुसरा फॉर्म्युला. आणि तिसरा फॉर्म्युला आहे सेंट्रॉइड. सेंट्रॉइड 3 पॉईंट न बनतं. किती पॉईंट न बनतं? 3. ट्रायंगलचं सेंट्रॉइड माहिती आपण शिकलेलो आहे ना. मीडियन जिथं टच होतात त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रॉइड. सेंट्रॉइड फॉर्म्युला हे असं जेव्हा बघा इथं सगळ्या मीडियम जसे असं टच होतील त्याला काय म्हणायचं? सेंट्रॉइड. सेंट्रॉइड फॉर्म्युला असतो मिड पॉईंट मध्ये एक कोऑर्डिनेट वाढून टाकायचा, x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 आणि y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. ठीक आहे, कळालं? हे झाले 5 फॉर्म्युले. हे 5 डिस्टन्स फॉर्म्युला आणि स्लोप फॉर्म्युला. याच्या बाहेरचा क्वेश्चन राहणार नाही. ठीक आहे, घ्या लिहून एकदा फास्ट मध्ये. आता 5.2 मधला फर्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट P डिवाइड्स लाइन सेगमेंट. आता तुम्हाला असं दिसलं 1 - 2 4 - 3 2 - 1 6 - 4 काही दिसलं की समजून जायचं 5व्या चॅप्टर मधला क्वेश्चन. कोणत्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे? 5व्या. 5व्या चॅप्टर मध्ये एक एक शब्द शोध नाही तुम्हाला. डिस्टन्स म्हटलं की डिस्टन्स फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? डिस्टन्स. स्लोप म्हटलं किंवा पॅरलल दाखवलं की स्लोप फॉर्म्युला. काय? स्लोप फॉर्म्युला. रेशिओ म्हटलं की सेक्शन फॉर्म्युला. तुम्हाला सांगतो 3च फॉर्म्युला महत्वाचे. कोणते कोणते? डिस्टन्स, स्लोप आणि सेक्शन फॉर्म्युला. ते मिड पॉईंट आणि तो शेवटचा सेंट्रॉइड ते कधी कधी विचारतात, पण या 3 वर रेग्युलर क्वेश्चन असतो. तुम्हाला ओळखावं लागेल. आता इथं काय म्हटलेलं आहे? रेशो दिलेला आहे, कोऑर्डिनेट सोबत रेशो दिलेला आहे. डायरेक्ट आठवलं पाहिजे m आणि n चा यूज आहे, आणि m आणि n चा यूज असणार एकच फॉर्म्युला आपल्याकडे. ठीक आहे, आता कोऑर्डिनेट देऊन टाकायचे काय काय बघा. हियर P divides the line segment. Point P divides किंवा लेट करा डायरेक्ट. आपल्याला त्याला कोऑर्डिनेट म्हटलं नाही. लेट PXY डिवाइड्स सेगमेंट AB. डायरेक्ट टाकून द्या, काही प्रॉब्लेम नाही. डिवाइड सेगमेंट AB. ABच काय घेतलं? पॉइंट दिलेले A आणि B. इन द रेशिओ. कोणत्या रेशिओ मध्ये? हे सेंटेन्स लक्षात ठेवा. रेशिओचं जर क्वेश्चन आला की हे सेंटेन्स लिहायचं नेहमी. इन द रेशिओ 2:3. देअरफॉर m अपॉन n याची किंमत काय आली? 2/3. हे झालं पहिलं. त्याच्यानंतर A, लेट A x1 y1. ही प्रोसिजर तर चालूच राहणार आपली. -1 7. खूप सोपं आहे, काय अवघड नाही. -1 7. B x2 y2 4 - 3. ठीक आहे, बाय सेक्शन फॉर्म्युला. बाय सेक्शन फॉर्म्युला बघा. बाय सेक्शन फॉर्म्युला x इज इक्वल टू काय असतं? mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. ठीक आहे, आणि y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. ठीक आहे, m किती आहे? 2. बघा काय नाही, किंमत बरोबर टाकायची फक्त. सगळेजण इकडे बघा, लिहायला वेळ देतो मी तुम्हाला. m ची किंमत 2, x2 किती आहे? 4, n ची किंमत 3, x1 किती आहे? -1. खाली m प्लस n म्हणजे 2 प्लस 3. m ची किंमत बदलत बघा, m ची किंमत बदलणार नाही. y2 -3, 3 y1 किती तुमचा? 7, m प्लस n 2 प्लस 3, 4 दुनी 8 -3 अपॉन मध्ये 5.
हे किती होईल -6 हे 21 अपॉन मध्ये 5 8 वजा 3 5/5 इकडं 15/5 याचा आन्सर येईल 1 आणि याचं 3. ठीक आहे एक्स आला 1 वाय आला 3. ठीक आहे फायनल आन्सर. मग कोणता पॉईंट विचारला होता हा फायनल आन्सर लिहून टाकायचं वेळ असतो आपल्याकडे तिथं. पी एक्स किती आलेला आहे 1 आणि 3 डिवाइड्स सेगमेंट ए बी डिवाइड्स सेगमेंट असे अंडरलाईन करायचे याच्या खाली डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशिओ 2:3. ठीक आहे तुम्हाला मी सांगितलं आपल्याला मोजून बघा आपल्याला मोजून 3 मार्काचे किती क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागते 3 नक्की 2 4 मार्कचे 2 असे जास्तीत जास्त 5 ते 6 क्वेश्चन सॉल्व्ह करणे आपल्याला प्रॉपर सॉल्व्ह करायचे. ठीक आहे याच्यात काही असे शॉर्टकट वापरायचे नाही एकदम प्रॉपर सॉल्व्ह करायचे. बघा आता हा क्वेश्चन समजला सर्वांना बघून घ्या परत इकडे लक्ष द्या m/n फक्त चेंज काय करायचं सांगतो जसंच्या तसाच फॉर्मॅट राहील पूर्ण या 3 क्वेश्चन साठी. ठीक आहे मी तुम्हाला काय सांगून राहिलो असे क्वेश्चन येत नसतात. जे क्वेश्चन येणार आहे ते मी डीप मध्ये घेणार आहे. हे प्रॅक्टिस साठी क्वेश्चन आहे तुमच्या की सेक्शन फॉर्म्युला सॉल्व्ह कसा करायचा. बघा लक्ष द्या आता पी आणि क्यू आहे काय काय चेंज होईल लक्ष द्या. इथे येईल तुमचा पी आणि इथे येईल क्यू. ठीक आहे मग आता इथं पी घेतल्यावर इथं पी घ्यायचा का इथं कोणता आहे तुमच्या मनानं जो पॉईंट असेल तो घ्या ए घ्या समजा. ठीक आहे बाकी प्रोसिजर सेम इन द रेशिओ 2:3 इथं काय इन द रेशिओ 2:1 फक्त इथं लिहायचं देअरफॉर A/B इज इक्वल टू M/n इज इक्वल टू 2/3. बाकी सेम क्वेश्चन ॲज इट इज. समजलं तिन्हीच्या तिन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे काहीच चेंज नाही पॉईंट बदलायचा आणि फक्त इथे A/B टाकायचं बाकी सगळे क्वेश्चन इझी येते. कळालं समजलं इथे लिहून टाकायचं मग शेवटी जे आन्सर येईल ते. इथं काय आहे PQ सगळे PQचे. कळालं हे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आता दुसरा तुम्हाला होमवर्क हे सांगितलं परत परत बघून घ्यायचं. पहिला क्वेश्चन कसा सॉल्व्ह केला ते बघून घ्यायचं. आता 3 नंबरचा क्वेश्चन ऑलरेडी तुम्हाला पॉइंट दिलेला आहे. काय दिलेला आहे पॉइंट ऑलरेडी पॉइंट दिलेला आहे तुम्हाला रेशिओ शोधायचा. काय शोधायचा आहे रेशिओ. मग आता बघा हिअर कोणता पॉइंट दिलेला आहे T -1 6 डिवाइड्स सेगमेंट PQ. कोणता सेगमेंट आहे P आणि Q. ठीक आहे इन द रेशिओ माहिती आहे का आपल्याला नाही इन द रेशिओ M/n रेशो माहित नाही मग M/n टाका. मग लेट T इज इक्वल टू x आणि y. जो पॉइंट डिवाइड करतो त्याला xy म्हणतो आपण -1 6. त्याच्यानंतर P x1 y1 किती दिलेला आहे तो -3 आणि 10. त्याच्यानंतर Q x2 y2 6 - 8 बाय सेक्शन फॉर्म्युला. बाय सेक्शन फॉर्म्युला आठवतो कोणाला पाहून नका सांगू. हा mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आता x दिलेला आहे लेफ्ट हँड साइड ऑलरेडी दिलेली. x ची किंमत आहे -1 m माहिती नाही आपल्याला x2 6 n माहिती नाही x1 -3 अपॉन मध्ये m प्लस n. ठीक आहे m प्लस n इंटू -1 क्रॉस मल्टिप्लाय -1 इन ब्रॅकेट m प्लस n. इकडे काय येईल 6m -3n मायनस मल्टिप्लाय करा
मायनस यम मायनस एन इज इक्वल टू 6m मायनस 3n. 6m ला इकडे घेऊन या, मायनस एम मायनस 6m. n ला तिकडे पाठवा, मायनस 3n प्लस n. पद्धतशीर प्रॉपर, काही अवघड नाही. 6m इकडे आले, इकडे 3n अगोदर होते, n तिकडे गेल्यावर झाले प्लस. आता दोन्ही संख्यांचे साईन सारखे म्हणून काय होईल, बेरीज. इथं साईन मोठं 3च आहे, 3 मधून 1 गेला 2 मायनस 2n. दोन्ही ठिकाणी साईन सारखं आहे म्हणून कॅन्सल होईल ते. आणि आता बघा हे झाला तुमचा 7m इज इक्वल टू 2n. आपल्याला काय पाहिजे, m इज टू n, म्हणजेच काय पाहिजे, m बाय n हे पाहिजे आपल्याला. ठीक आहे, मग m च्या अपॉन मध्ये कोण आलं पाहिजे आता, n. m बाय n काढायचं आपल्याला, इथपर्यंत आलेलो आपण. n ला इकडे घेऊन या, मग 7 कुठे जातील, 2/7. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, याच्यात तुम्ही y वापरून पण काढू शकता, एकच वापरावं लागतं, x वापरा किंवा y वापरा, दोन्ही ठिकाणी आन्सर येऊन जाईल, दोन्ही वापरायची गरज नाही. हा झाला तुमचा रिक्वायर्ड रेशिओ. असे क्वेश्चन येतात एक्झामला. ठीक आहे, समजलं. एकदम असा एकदम इझी क्वेश्चन नाही येणार तुम्हाला, असा थोडा ट्विस्टेड क्वेश्चन येईल. कळालं का, घ्या लिहून. 5 हा क्वेश्चन नंबर 4 नंतर घेऊ, तो मिड पॉइंट फॉर्म्युल्यावर आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हटलेलं आहे, फाइंड द रेशिओ इन विच पॉइंट PK7 डिवाइड्स द जॉइनिंग A आणि B. म्हणजे आपल्याला पहिले रेशो फाइंड करणे. काय फाइंड करणे, रेशो. आता बघा इथं x पण माहित होता आपल्याला, y पण माहित होता. इथं x माहिती आहे का, आपल्याला काय माहिती आहे, फक्त y. म्हणजे सुरुवातीला y वापरून आपल्याला रेशो काढणे. काय काढणे, रेशो. लक्ष द्या बरोबर, सुरुवातीला y वापरून, इथे x वापरला आपण, y वापरून आपल्याला काय काढणे, रेशो. आणि एकदा रेशो आल्यावर नंतर काय काढणे, k. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. किती मार्क्सचा आहे, 3. बघून घ्या कसं. तर here PK7 divides सेगमेंट, कोणता सेगमेंट आहे, AB. डिवाइड सेगमेंट AB in the ratio m is to n. ठीक आहे, लेट P इज इक्वल टू XY K आणि 7. येतो मी तिकडे, थांबा. A इज इक्वल टू X1 Y1 8 9 आणि B X2 Y2 1 आणि 2. आता मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला रेशिओ साठी आपण x वापरलं होतं, इथे x वापरू शकत नाही कारण ऑलरेडी k माहिती नाही. मग आपल्याला काय वापरावं लागेल, y. बाय सेक्शन फॉर्म्युला, बघा आता y इज इक्वल टू काय राहील, my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. म्हणून म्हटलं होतं तुम्हाला मी की फॉर्म्युला कसा आला त्याच्याशी काही गरज नाही सध्या आपल्याला. आपण फॉर्म्युला ऑटोमॅटिक लक्षात राहील तो आपल्या. m माहिती आहे का, नाही. y2 बघा 2, n माहिती नाही, y1 9 अपॉन मध्ये m प्लस n आणि y माहिती आहे, y किती आहे 7. क्रॉस मल्टिप्लाय 7 इन ब्रॅकेट m प्लस n. ऑटोमॅटिक रिव्हिजन होऊन राहिली तुमची. रेशो कसा काढायचा, ट्वाइस m 9n 7m परत 7n इज इक्वल टू ट्वाइस m 9n. 2m ला इकडे आणा, 7m मायनस 2m, इकडे उरले 9n, 7n तिकडे गेले मायनस, इकडे किती उरतील 5m, इकडं 2n. n ला इकडे घेऊन या आणि इकडे आलं 2.5. हा झाला तुमचा रेशिओ. हा झाला अर्धा क्वेश्चन. ठीक आहे, पहिलं विचारलं तुम्हाला फाइंड द रेशो फाइंड केला. आता दुसरं काय विचारलं, फाइंड के कशात आहे, एक्स मध्ये. मग आता कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल तुम्हाला, एक्स वाला. नाऊ आता सेक्शन फॉर्म्युला एकदा म्हटलेले, परत म्हणायची गरज नाही. नाऊ एक्स इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. एक्स ची किंमत आहे k, m काढलेलं आहे 2, m किती आलं 2,
x2 1, n आलेलं आहे 5, x1 8, m प्लस n 2 प्लस 5, k इज इक्वल टू 2, 8 पंच 40, खाली 7, k इज इक्वल टू 42/7, कितीचा भाग जातो 7 सकम 42, k ची किंमत आली 6. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा पण IMP क्वेश्चन आहे तुमचा. ठीक आहे, घ्या लिहून. हा बघा, हे समजलं. इकडे लक्ष द्या. होमवर्क काय तुम्हाला? क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 होमवर्क. क्वेश्चन नंबर 1 होमवर्क. ऐ मला बोलू देता का? तुम्ही बोलता. पहिला क्वेश्चन सोडवला आजचा आपण. सोडवला का? हा आणि तो सेम आहे. तिथं पी होता, इथं काय टी. हा दुसरा होमवर्क. हा जो आहे हा राहू द्या सध्याच, हा घेऊ आपण. ज्यांना जमलं त्यांनी सोडवा. ठीक आहे. आणि हा रेशोवाला कोणता आहे? रेशो हा असा m/5. सॉरी m/n वाला कसं सोडवलं आपण तसा. म्हणजे क्वेश्चन बघा, होमवर्क किती झाले तुम्हाला? तो 2 नंबरचा क्वेश्चन, हा एक क्वेश्चन 1 आणि 3. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या माहितीसाठी. हा 2 नंबरचा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे एक्झामसाठी. कशासाठी? एक्झामसाठी आलेला आहे तो एक्झाम मध्ये. ठीक आहे. हा एक क्वेश्चन मी उद्या घेईल. फक्त 3 नंबरचा, 1 नंबरचा आणि तो 2 नंबरचा, असे किती क्वेश्चन झाले? 5. कारण 2 मध्ये किती क्वेश्चन आहे? सब क्वेश्चन 3. 3 आणि 2 5 क्वेश्चन चेक करेल तुमचे.